श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, तुम्ही जर हा मंत्र मनोभावे ऐकला तर तुम्ही करोडपती बनाल. कारण हा मंत्र श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करतो. त्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा खेचला जातो. आपल्या शुभ कार्यातील सर्व अडथळे नष्ट होतात. आपली आश्चर्यकारक कर्जातून मुक्तता होते. घरातील आजारपण आणि दरिद्रता हद्दपार होते. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एक हर्षोल्लास आनंद येतो. मंडळी, हा मंत्र जप केल्यावर स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न झाले तर तुमचे पूर्ण आयुष्यच चमत्कारांनी भरून जाईल. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा जर तुमच्यावर झाली तर तुमच्याकडे इतके धन पैसा खेचला जाईल, इतका पैसा सतत तुमच्या घरात येत राहील की जन्मभर तुम्हाला पैशाची गरज लागणार नाही आणि तुम्हाला कोणाकडे हातही पसरावे लागणार नाहीत. अगदी वर्षभर तुमच्या घरामध्ये पैशाचा स्रोत चालू राहील. त्यामुळे आजच या मंत्रातून श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करा. मंडळी, श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या घरामध्ये वास्तव्य करत असतील तर त्याचे तुम्हाला काहीतरी नक्कीच संकेत मिळतील. या मंत्रामुळे तुमच्या कष्टाला लवकर फळ मिळते. अडथळ्यांमध्ये अडकलेली तुमची सर्व कामे पूर्ण होऊ लागतात. तुमच्याजवळ हळूहळू पैसा साठू लागेल आणि तो हळूहळू वाढू देखील लागेल. त्यामुळे तुम्हाला छोट्या मोठ्या गरजांसाठी दुसऱ्याजवळ हात पसरावे अजिबात लागणार नाहीत. घरातील अनावश्यक खर्चावर कंट्रोल होईल, तो कमी होईल. घरात पसरलेली संपूर्ण दरिद्रता घराबाहेर जाईल. कारण जेव्हा हा मंत्र घरात लावला जातो तेव्हा घरातील कोपरा ना कोपरा शुद्ध होतो आणि त्यामुळे जिथे हा मंत्र असेल तिथे गरिबी थांबत सुद्धा नाही. तुमचे घरातील वातावरण इतके प्रसन्न होईल की सर्व सकारात्मक गोष्टी तुमच्याकडे खेचल्या जातील. मंडळी, विश्वास ठेवा, हा मंत्र ऐकताच तुमच्या मुखातून निघणारी प्रत्येक इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी, श्री स्वामी समर्थ महाराज आपल्यावर प्रसन्न राहण्यासाठी तुम्ही या मंत्राचे श्रवण नक्की करा. चमत्कार अनुभवण्यासाठी हा मंत्र शेवटपर्यंत ऐकत राहा. मनापासून आणि श्रद्धेने हा मंत्र ऐकल्यानंतर मंडळी तुम्हाला जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही. त्यामुळे दिवसभरातील थोडा वेळ या मंत्राला द्या आणि तुमचे आयुष्य कसे बदलते चमत्कारामध्ये ते पहा. चांगल्या मनाने केलेली प्रार्थना नेहमीच देवापर्यंत पोहोचते. म्हणूनच हा मंत्र शेवटपर्यंत ऐकत राहा. मंडळी, जीवनामध्ये नुसतेच कष्ट करून काहीच उपयोग नाही. त्याबरोबर तुम्हाला अजून काहीतरी त्याला अध्यात्माची जोड देणे गरजेचे असते. मंडळी, अनेक असे उद्योगपती, मोठे मोठे श्रीमंत लोक आहेत जे मंत्रांच्या साह्याने त्यांनी ती उंची गाठली आहे. मग आपण का मागे राहायचे? मंडळी, कुठेतरी एक सकारात्मक ऊर्जा असते. जशी हवा दिसत नाही तशी ऊर्जाही दिसत नाही, परंतु ती आपल्या जीवनात जेव्हा सकारात्मक ऊर्जा या मंत्रांद्वारे प्रवेश करते तेव्हा आपले जीवनच बदलून जाते आणि आपल्यालाच कळत नाही की आपल्या जीवनामध्ये इतके चांगले कसे होत चालले आहे. मंडळी, कर्जातून जर सुटका हवी असेल तरीही ही सकारात्मक ऊर्जा तुम्हाला कर्जातून वाचवेल. मंत्र हे इतके रहस्यमय आणि शक्तिशाली आहेत की तुम्हाला कधी कुठे कसा फायदा मिळेल हे काहीच सांगू शकत नाही. तुम्ही हातात घेतलेल्या प्रत्येक कामाला यश देण्याचे काम या मंत्रांचे आहे. मंडळी, तुमचा व्यवसाय जर ठप्प झाला असेल, चालत नसेल तरीही त्याला गती मिळेल. तुमच्या नोकरी व्यवसायात तुम्हाला प्रगती जाणवेल आणि तुमच्याकडे इतके धन येईल की त्यातून तुम्ही श्रीमंत तर बनालच, परंतु मनही तुमचे अतिशय स्थिर, समाधानी, शांत होईल. सतत धावणारे मन स्थिर होईल. तुम्ही प्रचंड आत्मिक शांती तुमच्या स्वतःमध्ये अनुभवाल आणि तुमच्यामध्ये इतका बदल होईल की त्याचे तुम्हालाच आश्चर्य वाटेल. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत.
मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्वेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।